जय जय रघुवीर समर्थ. रघुवीर समर्थ. माझं बनारस हिंदू विद्यापीठामध्ये वारकरी पंथातून शांततेचा कुठला संदेश जातो सध्याच्या संशोधनाला अनुकूल असा असं ह्यावर चांगलं झालं व्याख्यान. 45 मिनटं बोललो मी. तर फार चांगलं स्वीकारलं. समोर सगळे पीसमध्ये PhD करणारे लोक होते, मास्टर्स करणारे लोक होते. नॉर्वेवरून काही आले होते, काही भूतानवरून आले होते. त्यांना सगळ्यांना वारकरी हा शब्दच कोणी ऐकला नव्हता. पण 90% लोकांनी तुकाराम हा शब्द ऐकला होता. त्यामुळे मी त्यांना म्हटलं तुकाराम म्हणजेच वारकरी, आता दुसरं काय नाही. त्यामुळं त्यांना तुकारामाशी कनेक्ट असल्यामुळे त्यांना तुकारामाचेच काही अभंग ऐकून त्याप्रमाणे शांततेचा जो सध्याचं संशोधन आहे त्यामध्ये आंतरिक शांतीला महत्त्व दिलंय. इथे भारतीय विचारामध्ये आंतरिक शांतीच पहिल्यांदा आहे. बाहेर काही असो, आत आपण शांत असायलाच पाहिजे असा असा जो भारतातला विचार आहे मूळचा, त्याचा आता फार आदर त्या विचाराचा शांततेच्या संशोधनात होतो. आणि त्यामुळं आतली शांतता आणि बाहेरची शांतता असा एकत्र विचार कसा करता येईल शांतता या विषयाचा, असा त्यांचा संशोधनाचा विषय आहे. तर त्याच्यासाठी बऱ्याच गोष्टी मी वारकऱ्यांकडनं घेऊन संतांची उच्चिष्टे बोलितो उत्तर अशा पद्धतीनं ते त्यांच्या पीस रिसर्चच्या कल्पना आणि संतांच्या कल्पना असं जोडून दाखवल्यामुळे ते आनंद झाला. आणि वारकरी परंपरेबद्दल ती प्रेमाची परंपरा कशी आहे सांगितल्यामुळं मुलं तर म्हणाली की आम्ही वारीला येणारच. आम्ही आषाढी किंवा कार्तिकी तुम्ही म्हणता 2 वेळा असते, तर आम्ही अकॅडमिक टूर असं त्याचं स्वरूप करू आणि आम्ही जरूर वारीमध्ये सहभागी होणार. पुणे ते सासवड 33 किलोमीटर आम्ही चालणार. आणि त्यात मी वारीतले खेळ वगैरे सगळीच त्यांना कल्पना दिली. त्यामुळे त्यांना खूप आनंद झाला की असे खेळत खेळत लोक अतिशय प्रेमानं एकमेकाशी बोलत विठ्ठलाच्या प्रेमानं असे जातात पंढरपूरपर्यंत. कामना कुठलीच नाही आहे आणि फक्त प्रेम एवढंच आहे. तर हे त्यांना फार नवखं वाटलं. आणि मी त्याचा शेवट पण असाच केला की पीसचा अर्थ मी वारकरी पंथातला असल्यामुळं पीस म्हणजे प्रेम एवढंच घेतो मी. आणि मला हे प्रेम संतांनी दिलेलं आहे असं मी सांगितलं त्यांना. तर त्यांना तो फार अ, अतिशय आनंद झाला की वन वर्ड फॉर पीस इज लव. आणि दॅट लव कम्स फ्रॉम ते प्रेम आहे ते माणसाचं माणसावरचं नाही आहे. प्रेम माणसाचं देवावरचं प्रेम आहे. आणि देवाच्या संबंधी विश्वची सोय रे, हे जे सूत्र तुकारामांचं आहे ते मी समजावून सांगितलं. आणि परमेश्वराला मध्ये विठुरायाला घेतल्याशिवाय माणूस माणूस प्रीती फार काळ टिकणारी नाही, परत काही ना काही त्यात दोष उत्पन्न होणार असं सांगितल्यामुळं त्यांना तो फार आनंद झाला. आणि मग त्यांनी आता असं ठरवलंय की ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ते मला बोलवतील परत एकदा वर्कशॉप मोडमध्ये. 1 आठवड्यावर तुम्ही रोज एक संत घेऊन बोला आमच्याबरोबर असं त्यांनी सांगितलं. आणि त्यामुळे तसं एक होईल किंवा एक व्हिजिटिंग फेलो म्हणून पण ऑफर कदाचित करू शकतील मला. वर्षातनं 1-2 वेळा जायचं आणि तिथे राहूनच भक्तिपंथ शिकवायचं त्यांना असं पण असेल. कारण भक्तिपंथ हा विषय आहे बरं का तिथे. भक्ती हेरिटेज ऑफ इंडिया, भक्ती परंपरा भारतातल्या असा विषयच आहे. तर ते म्हणले त्यातच तुम्ही अभ्यागत म्हणून आमच्याकडे या. तर तसंही होऊ शकेल. पण फार आनंद झाला. सारनाथला गेलो, बुद्धाचं दर्शन झालं तिथे. बुद्धाचं प्रवचन सारनाथला झालं होतं पहिलं. तर ते सारनाथ बघितलं, त्याचा आनंद झाला. नंतर मोदी सरकारनं फार सुंदर काम मंदिराचं काम फार सुरेख केलेलं आहे. तुम्ही कोणी बघितलं नसेल, कोविडच्या नंतर जर कोणी गेलं नसेल काशीमध्ये तर ते बघण्याजोगं काम आहे. म्हणजे अतिशय भव्य. आणि त्यात आजूबाजूची छोटी छोटी घरं, गल्ल्या, बारक्या बारक्या बोळ घाणेरडे सगळं काढून टाकून त्यांनी बरोबर कॉरिडॉर एक तयार केलेला आहे. मुख्य रस्त्यावरून मंदिरात जाणारा आणि मंदिरातून पार घाटापर्यंत जाणारा असा भव्य कॉरिडॉर आहे. आणि तसं अगदी परदेशी कुठल्या तरी एका देवळात गेल्यासारखं वाटतं. संगमरवरी वगैरे असं सगळं फारच भव्यच केलेलं आहे पाहिजे. आणि स्वच्छ पण आहे ते आणि सुरक्षित पण आहे सगळं. तर त्याचाही आनंद झाला. मग मागच्या घाटावर बसल्यानंतर गंगेकडे बघताना फार असं पवित्र भावना निर्माण झाली, आनंद झाला फार. अं, तर ते दर्शन झालं. आणि फारच चांगलं वाटलं म्हणजे ह्या सगळ्यामध्ये. मुख्य बनारस हिंदू विद्यापीठातच दर्शन खूप 100पेक्षा जास्त काळ झालेला विद्यापीठ आहे म्हणजे त्यामुळं तिथे खूप जुने 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 लोक. म्हणजे आता तुम्ही शाखेत जाता म्हणून मी म्हणतो की गोळवलकर हे त्याचे प्रॉडक्ट आहेत. BHU मध्ये त्यांनी झुलॉजीमध्ये डिग्री घेतली आणि शिकवलं सुद्धा BHU मध्ये त्यांनी. त्यांना गुरुजी ही पदवी तिथे प्राप्त झाली. ते शिकवायचे म्हणून त्यांना गुरुजी म्हणायला लागले. ते संघात गुरुजी प्राप्त झालेले नाही त्यांना.
BHU मध्ये गुरुजी पदवी प्राप्त झाली. तेच असं नाही, सेतू माधवराव पगडी बनारस हिंदू विद्यापीठात होते. आमचे गुरुदेव रानडे बनारस हिंदू विद्यापीठात शिकवत होते. नारळीकरांचे वडील रँगलर नारळीकर ते विद्यापीठात शिकवत होते, बनारस हिंदू विद्यापीठामध्ये. जगजीवनराम बनारस हिंदू विद्यापीठात शिकले. म्हणजे असं काय सांगावं, म्हणजे एकापेक्षा एक मोठी माणसं BHU मध्ये शिकली. आणि त्या सगळ्यांचा तिथे ठसा आहे. 500-600 एकर मोठा परिसर आहे, झाडी खूप आणि अशा जुन्या इमारती. तर आनंद फार होतो असं चांगल्या ठिकाणी असं आपण गेलो. आणि चांगली विद्यार्थी खूप चांगले, अतिशय चौकस, हुशार, उत्तरं देणारे, कंटाळणारे नाहीत अजिबात, असे सगळे होते. तर फार चांगला अनुभव होता. आणि मग विठ्ठल कृपेनं परत येत राहील असा अनुभव. त्यामुळे पुढच्या वेळी मी त्यांना कबीराशी पण जोडायचं असं ठरवलंय. यावेळी पण जोडलंच मी त्यांना. वाराणसी आणि महाराष्ट्राचा संबंध काय आहे असं मी त्यांना समजावून सांगितलं आधीच. नमस्कार, वाराणसीला माझा नमस्कार आहे. तर माझा हा नमस्कार हा पांडुरंगाचा काशी विश्वेश्वराला मी घेऊन आलेलो आहे नमस्कार, आणि ते दोघं एकच आहेत असं आमच्या परंपरेत आहे असं सांगितलं मी. आमचा पांडुरंग हा विष्णूचा अवतार आहे, आणि तुमचं हा शंकर आहे. अशा काशी विश्वेश्वर ज्योतिर्लिंगामधलंच आहे ना, पण आमच्या लेखी त्यात काही फरक नाही, म्हणून मी हरिहरा भेद हा त्यांना सांगितला. आणि म्हणलं आमच्या पांडुरंगाच्या शीर्षावरच लिंग आहे. त्यामुळं आमचे वारकरी हे महाशिवरात्र पण ला पण उपवास करतात आणि महाएकादशीला पण उपवास करतात. त्यामुळे म्हणलं वारकऱ्यांचा पंथ आहे तो सगळ्यांचा समन्वय साधणाराच पंथ आहे, अशीच सुरुवात केली. मग त्यामुळे वाराणसीला आमचं कनेक्शन कसं आहे असं सांगून, सगळ्या संतांचं वाराणसीला कनेक्शन. ज्ञानदेवांचे वडील कसे का वाराणसीत येऊन राहिले, आणि मग त्यांच्या गुरुनी त्यांना परत पाठवलं वाराणसीतून. त्यामुळे ज्ञानेश्वर जन्माला आले. असं आमचं वाराणसीत आमच्यावर रूढ कसं कसं आहे. सगळ्या वारकऱ्यांचा पंथाला ग्रंथ देणारा माणूस हा इथून इथल्या गुरूंनी मोठ्या मनानं परत पाठवलं. आणि शिष्याला सांगितलं, आणि तुला जाऊन प्रपंच करायला पाहिजे असं सांगितलं. त्या प्रपंच करण्यातून ही मंडळी जन्माला आली. आमचं भाग्य कसं आहे असं सांगितलं. त्यानंतर नामदेव ज्ञानदेव हे यात्रा करत वाराणसीपर्यंत कसे आले आणि परत गेले हे सांगितलं. एकनाथांनी मराठीमधून रचना केली भागवताच्या वर म्हणून टीका झाली. कारण ते काळच्या ब्राह्मण अधिकाऱ्यांचं काम हे म्हणजे काहीही नवीन काय होत असले की त्याला अडसर घालणे हे एकमेवच काम असल्यामुळे, त्या ज्ञानेश्वरांनी मराठीत ज्ञानेश्वरी केल्यानंतर 200 वर्षांनी नाथांनी भागवतावर मराठीत टीका केली, याच्यावर टीका झाली. ही फार आश्चर्याची गोष्ट आहे. त्याच्यानंतर 200 वर्ष, 100 वर्षांनी तुकारामांनी मराठीतून वेद सांगितला म्हणून त्यांच्यावर टीका झाली. एवढंच नाही, त्रास झाला, दिवाळीचे खटले झाले. तर ह्या सगळ्याचा विरोध अतिशय कन्स्ट्रक्टिव्हली रचनात्मक पद्धतीनं संतांनी कसा केला, द्वेष न करता, हे सांगणं हे काम होतं. म्हणून मग तुकारामांच्या बाबतीत मात्र तर एकनाथांना वाराणसीला जायला लागलं त्या वादासाठी, की मी मराठीतून. एकनाथांनी तर असं म्हणलं की संस्कृत वाणी आहे तुमची, ग्रेट असेल, संस्कृत वाणी देवे केली, प्राकृत काय चोरापासून झाली. असं नाथांनी पहिल्याच ह्यात विचारलेलं आहे, आमची प्राकृत काय चोरांपासून झाली का काय. आम्ही प्राकृतामध्ये देणार वेदांचा अर्थ, आणि आम्ही देणार म्हणजे देणार. असं म्हटल्यानंतर त्यांना काशीला पाचारण केलं वादासाठी. ते चालत निघाले तर त्यांचं जाईल तिथे त्यांचं पांडुरंगावरची कीर्तनं वगैरे एवढी रसाळ होत असेल आणि भागवतावरची, की लोकांचा जथ्था त्यांच्या मागे यायला लागला. आणि वाराणसीपर्यंत ते आले तेव्हा अक्षरशः हजारो लोक त्यांच्या मागे चालत होते, की आम्ही आमच्या आमच्या भाषेत भागवत म्हणत येऊ, पांडुरंगाचं नाव घेऊन येऊ, या ब्राह्मण संस्थेचं काही ऐकणार नाही, नाव घेणार म्हणजे घेणार. असा सत्याग्रह करत तो मोर्चा एक वाराणसीला येऊन बसला. आणि नाथांची आधीच कीर्ती आणि ख्याती अशी पसरलेली होती. नाथांना आमच्या परंपरेमध्ये शांती ब्रह्म असं म्हणतात. त्यांच्या चेहऱ्यावर तेवढी शांतता होती की त्यांच्याशी वाद घालणारा माणूस अवसानात गळून जायचं, ह्याच्याशी कुठं वाद घालायचा असं 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 असायचं. आणि ही ख्याती एवढी पसरली होती की नाथांशी वाद घालायचा असेल तर त्यांच्या चेहरा आपल्या दृष्टीस पडू द्यायचं नाही, असं एक पथ्य पाळत असत त्यांचे विरोधक. आणि म्हणून काशीमध्ये सुद्धा पंडितांनी मध्ये पडदा ठेवून पडद्याच्या पलीकडे नाथ आणि अलीकडे हे ब्राह्मण विद्वान, काय लोकांच्या कानात वेद पडू नयेत वगैरे असं काहीतरी मूर्खासारखा आग्रह धरून बसलेले. पण तो वाद नाथांनी जिंकला. आणि भागवताचा रचना तिथे पूर्ण केली अ, काशीमध्ये. अशी नाथांचं काशीचं कनेक्शन कसं आहे असं सांगितलं. आणि शेवटी आमच्या तुकारामांचं कनेक्शन काय, तुकाराम देहूतनं बाहेर पडून काय फार अशा यात्रा वगैरे केल्या नाहीत, पण तुकारामांचे शेवटचे जे अभंग आहेत त्यामध्ये त्यांनी मी आता वाराणसीला जातो आणि इथंपर्यंत आपली आता सोबत झाली, मला आनंद आहे, पण आता मला एकट्याला जाऊ दे, आता तुम्ही इथून परत जा आणि मी वाराणसीला सुखरूप पोचलेलो आहे असं सगळ्यांना सांगा, पण मी आता पुढे जातो, आता माझ्याबरोबर कोणी नको, असं तुकारामांनी सांगितलंय. आणि त्याच अभंगामध्ये असं सांगितलंय तुकारामांनी, की आता तुकारामाच्या
गोष्टी राहतील फक्त, आता तुकाराम नाही राहणार, असं म्हणून त्यांनी निरोप घेतलाय आणि ते विठ्ठलाकडं उत्तर दिशेला निघून गेलेत वाराणसीच्या. असा अभंग आहे. तर वाराणसीशी असलेले आमचं कनेक्शन अशा चार संतांच्या मार्गाने सांगितल्यानंतर मी म्हटलं सगळ्यात महत्त्वाचं कनेक्शन आहे की सगळ्या संतांचा नमस्कार मी कबीरासाठी घेऊन आलेलो आहे. कारण कबीर हे वाराणसीचे, हे मूल अनाथ मूल एका मुसलमान कुटुंबानं सांभाळलं आणि हिंदू मुस्लिमचा सगळा संगम आहे तो कबीरांचा दोह्यामधनं येतो. त्यात विद्वेषाला स्थान नाही, हिंदूंचा विद्वेष मुसलमानांनी करायला स्थान नाही आणि मुसलमानांचा विद्वेष हिंदूंनी करायला स्थान नाही, असा प्रेमपंथ सांगितलेला आहे. आणि हा सनातनी धर्माची प्रचंड टीका कबीरांनी केलेली आहे, तुकारामाच्या आधी केलेली आहे. कबीरांनी आपल्या दोह्यांमध्ये नामदेवाचा उल्लेख गौरवपूर्ण रीतीने केलेला आहे आणि तुकारामांनी कबीरांचा उल्लेख अतिशय गौरवपूर्ण रीतीने केलेला आहे. असं आमच्यातलं नातं आहे. हे केवळ बोली नातं नाही आहे, तर कबीरपंथी लोकांचे आश्रम आहेत पंढरपुरामध्ये. आजही कबीरपंथी म्हणणारे लोक पंढरपुरामध्ये आहेत. असा मोठा अंतःसंबंध आहे कबीराचा आणि पंढरपूरचा. दुसरं आमचं कबीरशी नातं असं आहे, कबीर वाराणसीचे म्हणून सांगतं आणि रोहिदास पण वाराणसीचे. या दोन्ही संतांना आमच्या वारकरी परंपरेमध्ये फार मोठं स्थान आहे. म्हणजे आम्ही जेवढं स्थान ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, एकनाथ यांना आहे, तेवढंच स्थान कबीरांना आमच्या वारकरी परंपरे. अगदी सामान्य वारकऱ्याला सुद्धा कबीराबद्दल फार प्रेम आहे. तर दुसरा संबंध म्हणजे आमच्या आंबेडकरांचे जे तीन गुरु होते. आंबेडकरांनी जाण्यापूर्वी 4 महिने एक भाषण केलं होतं आधी आणि त्यात त्यांनी माझे तीन गुरु असं सांगितलं. या तीन गुरुमध्ये एक भगवान बुद्ध आहेत अर्थातच, दुसरे महात्मा ज्योतिराव फुले आहेत. कारण ती ब्राह्मणशाहीच्या विरुद्ध जे बंड केलं समतेच्या बाजूनं, त्याची प्रेरणा फुल्यांकडनं घेतलेली आहे. शांतीची प्रेरणा आणि अहिंसेची प्रेरणा बुद्धाकडून घेतलेली आहे, पण भक्तीची प्रेरणा त्यांनी कबीराकडून घेतलेली आहे. त्यामुळे कबीर हा तिसरा गुरु म्हणून सांगितलेला आहे आंबेडकरांनी. आणि याचं कारण असं आहे, त्यांचे वडील कबीरपंथी होते. त्यामुळं आमचं महाराष्ट्राचं कनेक्शन कबीरांशी आणि वाराणसी कसं आहे हे सांगून मी सुरुवात केली आणि त्या पद्धतीने त्यांना ते फार बंध निर्माण झाल्याची भावना निर्माण झाली आणि त्यामुळं आनंद झाला खूप. बोलताना मला झाला, ऐकताना त्यांना पण झाला. त्यामुळं अं, यशस्वी झालं म्हणायला हरकत नाही. तर तुकारामाचं मात्र त्यांना चांगली माहिती होती, त्यामुळे तुकारामाचे काही अभंग त्यांनी अगदी माझ्याकडून ऐकले. त्यानंतर वारीचे फोटो मी दाखवले आणि ते फोटो माझे संदेश भंडारे नावाचे माझे मित्र आहेत, तर त्यांनी अतिशय चांगले असे फोटो काढलेले आहेत. ते वारीचे मूड टिपलेले आहेत त्यामध्ये. त्यात वारीमध्ये आनंद कसा आहे तो दिसतो त्यामध्ये. ते खेळ सांगितलेले आहेत. हे खूप चांगलं. आधी साधी म्हातारी माणसं हे करतायत, आंघोळ करतायत, त्यांना इतर मदत करतायत, असं असं कमालीचं कम्युनिटीमधलं प्रेम असं दिसतं त्या फोटोंमध्ये. तर ते फोटो दाखवले, त्यामुळे त्यांना वारीबद्दल एक चांगलं आकर्षण निर्माण झालं. आणि मग आता तेवढंच असं झालं असं नाही, पण दुसरा हे झाला की एकत्रितपणानं काय वारकरी परंपरेवर संशोधन कसं करता येईल, इतर ठिकाणी अशा भक्ती परंपरा आहेत त्यांच्याकडे कसं बघता येईल, अशा चांगल्या चर्चा झाल्या आणि मग होत राहतील असं दिसतंय. तर चांगलं विठ्ठलाच्या कृपेनं खूप चांगला दौरा झाला. आपण आता तुकारामांच्याकडे येऊया. हा. जय जय राम कृष्ण हरी. आता कसं आहे, तुकारामांच्या अभंगामध्ये तुकारामान जेव्हा जेव्हा आपल्याला उपदेश करायला लागतात तेव्हा ते काही वेळा कडक बोलतात आणि नामदेव कडक बोलत नाहीत, तुकाराम कडक बोलतात. एवढे कडक बोलतात काही काही वेळा की तुकारामालाच नंतर असं वाटतं की मी काय वेळा कडक बोलतो. आणि म्हणून काही अभंग असे पश्चातापाचे आहेत आणि परत समजावून सांगायचे आहेत की होय मी कडक बोलतो पण तुमच्या कल्याणासाठीच कडक बोलतो. असा तो संवाद आहे स्वतःशी, की आपण ह्यात हिंसा काही नाही आहे, तुम्हाला वाटेल मी कडक बोलतो पण हे कडक नाही आहे. असे 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 काही अभंग आहेत, त्यातला हा एक आहे. पण तो तुकारामांनी त्यांच्या पद्धतीनं कसं लिहिलंय बघा. भूती भगवंत हा तो जाणतो संकेत, सगळ्या भूतांमध्ये भगवंत आहे हे मला काय कळत नाही का. त्यामुळे तुमच्यातले जे अवगुणी जे आहेत, जे मार्ग चुकलेले आहेत त्यांच्यावर मी टीका करतो. जे संत संगतीमध्ये आहेत किंवा संतच आहेत त्यांची मी पूजा करतो. तर हा मी भेद करतो असं तुम्हाला वाटेल. आणि सगळ्या भूतांमध्ये भगवंत असेल तर मी अवगुणाची पण पूजा करायला पाहिजे आणि गुणाची पण पूजा करायला पाहिजे असं तुम्ही म्हणाल. मला संकेत कळतो, पण तरीसुद्धा भारी मोकलतो बाण, मोकळणे म्हणजे सोडणे, म्हणजे बाण सोडतो मी असे. भारी मोकलतो बाण ज्याचा त्यासी कळे गुण. मी जे बाण सोडतो, बाण म्हणजे वाघ बाण आहे, ते माझ्या तोंडाचे बाण आहेत सगळे. ते मी बाण सोडतो ते ज्याला लागतात त्याला कळतं ते बरोबर. त्यामुळं मला त्याचं काही फार वाईट वाटत नाही. ज्याला लागतं ते त्याला कळतं की त्याला ते कसं आवश्यक आहे म्हणून.
भूती भगवंत मला माहित आहे, पण तरी काही काही भगवंताहून मला बाण सोडायला लागतात. कारण तो भगवंतावर सोडलेला बाण असत नाही, तर बाहेर जो राक्षस आहे त्याच्या शरीराच्या विकाराने झालाय, त्या विकारावर मी बाण सोडलेला असतो. करावा उपदेश निवडोनी तरी दोष, दोष बघूनच मी फक्त उपदेश करतो. एरवी मी कोणाच्या उपदेशाच्या भराला जात नाही, पण तुमच्यामध्ये काही काही दोष एवढे आहेत की मला असं आतून ढवळून येतं तुमच्याबद्दलच्या प्रेमानं, आणि मला काही बाण सोडायलाच लागतात, असं तुकाराम म्हणतात. तुका म्हणे वाटे चुकता आडराने काटे. अरे तुम्ही चुकलात या अध्यात्माच्या मार्गामध्ये, ह्या जगण्याच्या प्रवाहामध्ये, तर आडरानात जाल रे, आणि आडरानात जाल तर तुम्हाला पायाला काटे लागतील, अशी मला काळजी वाटते. म्हणून मी तुम्हाला थोडंसं वागबाण सोडतो आणि नीट मार्गावर ठेवायचा मी तुम्हाला प्रयत्न करतो. असं सारखं ते आईचं हृदय असल्यासारखं आहे, पण फार का बरं कडक बोलो, असं असं तुकाराम मला वाटतं. त्याच अर्थाचा दुसरा परत एक अभंग आहे. आम्हा हे कौतुक जगा द्यावी नीत. आम्हाला जगाला नीती शिकवणं हेच आमच्या कार्याचा भाग आहे. करावे फजित चुकती ते. आडमार्गाला लागलेले लोक आहेत किंवा आडमार्गाला लावणारे लोक आहेत, त्यांची फजिती कशी करायची आणि जगाला नीती कशी द्यायची, हेच सांगण्यासाठी आम्ही आम्ही यासाठीच आमचा आमचा हा जन्म आहे. यासाठीच आम्ही उरलेलो आहे, नाहीतर आम्ही समाधी घेतली असती. कासयाचा बाध एकाच्या निरोपे. इथं तुकाराम फार असे असे चिंतनात पडलेले आहेत, कारण तुकाराम हे ऑर्डर बिघडवतायत, सगळी व्यवस्था बिघडवतायत त्यांच्या प्रवचनांनी, असा एक ब्राह्मणांचा त्यांच्यावर आरोप आहे. तर तुकाराम विचारात पडले की मी काय अशी व्यवस्था सगळी बिघडून टाकतोय का, मी असं काय काय करतोय, मी सगळं काय एवढं ढवळून काढतोय का सगळा समाज. तर म्हणून ते चिंतनात म्हणतायत की कासयाचा बाध एकाच्या निरोपे. आणि जो परमेश्वर आहे एक भगवंत, त्याचा निरोप मी देतोय. एवढ्या निरोपानं काय समाजामध्ये अशी ढवळाढवळ होणार आहे, एवढे काय अव्यवस्था तयार होणार आहे. काय व्हावे कोपे जगाची. माझ्या माझ्या उपदेशानं जगामध्ये अशी काय फार अव्यवस्था निर्माण होणार आहे, आणि जग त्यावर कोपलं. दुसरं चिंतनाची पद्धत बघा कशी आहे. माझ्या एका उपदेशानं जगाची काय अव्यवस्था अशी फार होणार आहे, आणि मी समजा उपदेश तरी केला आणि जग त्यामुळे खवळलं, हे सगळे ब्राह्मण व्यवस्था ही खवळली माझ्यावर, तर खवळून माझं काय नुकसान होणार आहे. बघा तो स्वतंत्र असं हे चिंतन आहे, हे तुमच्याशी वाटून घेत आहेत तुकाराम, पण ते स्वतःशी बोलणं पण जास्त आहे. कासयाचा बाध एकाच्या निरोपे, काय व्हावे कोपे जगाच्या. जग कोपलं माझ्यावर तर काय होणार आहे माझं, आणि माझ्या उपदेशानं जगाचं असं काय फार मोठं वाटोळ होणार आहे. काय काही काही नाही, मी माझं काम करणारच, परमेश्वरानं दिलेलं काम मी करणार. अविद्येचा येथे कोठे परिश्रम. या अविद्या अविद्या म्हणतात हे सगळे ज्ञानी लोक, ती अविद्येचा स्थाराच राहणार नाही. आम्ही जो उपदेश करतोय, तो उपदेश काय करतोय, तर राम कृष्ण हरी नाम घ्या, व्यवस्थित वागा, सद्गुणानं वागा, आणि कसल्याही खोटेपणाच्या बळी पडू नका. एवढं एकच मी गोष्ट सांगतोय. सगळ्या भूतांमध्ये भगवंत बघा, त्यांची सेवा करा, एकमेकावर दया करा, एवढंच सांगतोय. एवढंच चित्त भडकायचं काय कारण आहे. पण समजा भडकलं तरी माझं बिघडायचं काय कारण आहे. मी ते मला काय सांगायचं तो उपदेश मी सांगणारच. अविद्येचा येथे कोठे परिश्रम, रामकृष्ण नाम ऐसे बाण. ही सगळी अविद्या माजली असं तुम्ही म्हणता ना, अहो आमच्या रामकृष्ण हरी या एका बाणानं ती नष्ट होईल. म्हणून तो बाण मी सगळ्यांच्या हातात देणार आहे. रामकृष्ण हरी हा एकमेव मंत्र आहे. आपल्याला मंत्र म्हणायचा अधिकारच नाही. आपण शूद्र लोक, ब्राह्मण समाज आपल्याला अधिकार सुद्धा देत नाही मंत्राचा, मुक्तीचा नाही, मंत्राचा नाही, शिक्षणाचा नाही, काहीच नाही. पण आम्हाला कसं आहे म्हणाले, आमचं नाम हाच आमचा वेद आहे. आमचा मंत्र म्हणजे आमचं नामच आहे. रामकृष्ण हरी या नामानं तुमची ज्याला अविद्या तुम्ही म्हणता, त्या अविद्येचा सुद्धा भेद होईल, असं आम्हाला वाटतं. तुका म्हणे येथे खऱ्याचा विकरा. विकरा म्हणजे विक्री. हे वाणी आहेत ना, त्यामुळे विक्री खरेदी ते हे येत राहतात संदर्भ सगळे. तुकाराम म्हणतात आम्ही फक्त खरा माल विकतो म्हणले. ह्या दुकानामधनं जे भक्तीचं जातो ना माल, त्यामुळे फार बाहेर गडबड होते मार्केटमध्ये, असं तुम्हाला वाटतंय. खरा माल विकतो म्हणले मी. तुका म्हणे येथे खऱ्याचा विकरा, न सरती येरा खोट्या परी. इथं काय खोटेपणाचं काय लागत नाही म्हणाले आम्ही. आम्ही खरा माल विकतो आणि रामनामाचं धन या लोकांमध्ये वाटतो, आणि तेच आमचं कर्तव्यत आहे, इति कर्तव्यत आहे, आणि ते आम्ही करणारच. आम्ही काही डरणार नाही. असा तुकारामांचा काहीसा स्वतःशी बोलणारा, काहीसा इतरांशी बोलणारा असा आहे. एक शेवटचा अभंग घेऊया आणि थांबूया. हा फार गाजलेला अभंग आहे. मैंद आला पंढरीस. मैंद म्हणजे चोर.
मैंद म्हणजे चोर, लबाड. हे आमच्या विठ्ठलाला हा देव आहे बघा कसं. आमचं शिवाजी विद्यापीठ आहे, तर ते शिवाजी एवढं गोड नाव आहे, ते बदलून छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असंच करायला पाहिजे, असं काही लोक म्हणाले. एवढे वर्ष होतं तेव्हा त्यांना अपमान होतो शिवाजी, तसं आमच्यापैकी कोणालाही वाटलं नाही. त्यातला जी आहे तोच आदर वाचक आहे. पण काही लोकांना असं वाटलं शिवाजी, अरे तो रे, अरे शिवाजी आपल्याकडं गल्लीत सुद्धा असतात, हे छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठच व्हायला पाहिजे. त्याला आम्ही विरोध केला. सगळ्या कोल्हापूरनं उभारून एकत्र करून उधळून लावला. ते म्हणजे आम्ही छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ तुम्ही केलं एकदा की ते CSMUच होणार म्हणले, तिथं आमचं शिवाजीचं नाव जाणार. शिवाजी आमचा आहे म्हटले, आमच्या देवाला आम्ही अरेतुरे करतो, तर शिवाजी सुद्धा आमचं आदराचं स्थान आहे. असं झालं. तर तसं तसं आमच्याकडे विठ्ठल आहे ना, विठ्ठलाला चोर सुद्धा म्हणतो आम्ही. आमचा देवच असा आहे की त्याला आम्ही कसंही बोलतो. आम्ही त्याला ठकडा म्हणतो, आम्ही त्याला लंगडा म्हणतो, आम्ही त्याला लंपट म्हणतो. काय रे, काय गोपींच्यावर अडकलायस, माझ्याकडे यायला वेळ आहे की नाही तुला, असं तुकारामांनी काय काय अभंगामध्ये म्हणलं. कुठल्या गोपीच्या घरी अडकलास, ये इकडं. अशी आमची देवाशी बघायची, आमची सगळी लोकशाहीची पद्धत आहे, ही संतांनी रुजवलेली आहे. त्या देवाचे मान आणि अपमान होतात म्हणून कोण आम्हाला सांगत असेल की अरे नीट बोल, तर तो स्वतःचा अधिकार आमच्यावर गाजवतोय, एक वेगळी शाही निर्माण करतोय असं समजायचं आणि त्याला विरोध करायचा आणि त्याची सगळी सिस्टीम मोडून पडायची. हे आम्हाला संतांनी शिकवलं आहे. आम्ही आणि देव यांच्या प्रेमामध्ये आणि लढाईमध्ये सुद्धा मध्ये कोणी यायचं कारण नाही. हे ही 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 वारकऱ्यांची शिकवण आहे. हे हिंदू धर्माचं मध्येच कोणी चर्चचं रूप तयार करत असेल तर ते पूर्ण मोडून काढणं हे वारकऱ्यांचं फॉलो करणाऱ्यांचं कर्तव्य आहे. मैंद आला पंढरीस, हाती घेऊन प्रेमपाश. हा मैंद चोर कसा आहे, तर तो पाश घेऊन आलेला आहे, ते प्रेमाचे पाश आहे. प्रेमाचे पाश घेऊन हा चोर आलेला आहे. पुढे नाडियले जग, नेतो लागो नेदी माग. हा चोर असा आहे की त्याच्याकडे पाश आहे प्रेमाचा, तो लोकांच्या गळ्यात अडकवतो आणि मग त्यांना जो घेऊन जातो ते लोक दिसेनासे होतात. असा हा चोर आहे म्हणजे काय आहे, त्यांना हा मुक्ती देतो. हा परत आणतच नाही, त्यांना ह्या संसारात परत आणत नाही. त्याचे प्रेमपाश असे फेकतो आणि लोकांना असा जाळ्यात पकडतो की तो घेऊनच जातो लोकांना. तर अशा पद्धतीचा चोर हा आलेला आहे पंढरीस. त्याची कशी काम करायची पद्धत आहे, तर ते म्हणतात उभारोनी बाहे. उभारून बाहे, असा 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 बाहे उभारून आहे तो, असा असा बाहे उभारून आहे. दृष्टादृष्टी वेधित आहे. त्याच्या नजरेला नजर एकदा लागली की तुम्ही ह्याच्या प्रेमात पडलाच. आणि तुम्ही ह्याच्या प्रेमात पडला की ह्यानं पाश आवळला आणि तुम्हाला तो घेऊन गेलाच असं समजा. वैकुंठी हुनी पेणे, केले पंढरी कारणे. अहो हा वैकुंठीचा मुक्काम, तो मुक्काम हलवून पंढरपूरला आलेला आहे हा चोर. हा वैकुंठीचा चोर आहे मूळचा. हा पंढरपूरला आलेला आहे, हा माणसं न्यायासाठी आलेला आहे, अशी याची ख्याती आहे. पुंडलिके थारा, देऊनी आणिले या चोरा. पुंडलिकाने ह्या चोराला थारा दिला म्हणजे पंढरपुरामध्ये. हा असा मोठं मुश्किल वर्णन आहे पांडुरंगाचं चोर म्हणून. आणि मग कसा शेवट आहे, सुंदर शेवट आहे. पुंडलिके थारा, देऊनी आणले या चोरा. तुका म्हणे चला, तुम्ही आम्ही धरू त्याला. ह्यामध्ये हा चोर पकडणे, हा जो हे जे वापरली आहे कल्पना, त्यामध्ये हा चोर आपल्याला न्यायला आला आहे, आपणच त्या चोराला पकडू असं आहे. आपण इथेच राहू, आपण इथेच राहू, या भूवरीच आम्हाला राहायचं आहे आणि या भूचं वैकुंठ बनवायचं आहे. वैकुंठात घेऊन जायला हा आलाय, आम्ही जाणार नाही ह्याच्याबरोबर वैकुंठला, आम्ही ह्यालाच पकडू आणि ह्या भूचंच वैकुंठ करून टाकू. असं हा तुकारामांचा बाणा आहे. तर अशी थोर परंपरेशी आपण, याचा कुठलाही संकुचितपणा करणारे कोणी असले तर त्यांचं आपण ऐकू नये. हा फार प्रत्यक्ष तुकारामाकडनंच धर्म ऐकावा. आमचे राजाराम शास्त्री भागवत म्हणून फार मोठे विचारवंत होऊन गेले. त्यांना फार प्रसिद्धी मिळाली नाही महाराष्ट्रात, पण ते फार मोठे विचारवंत होते. चिपळूणकरांच्या तोडीचे, चिपळूणकरांचे समकालीन या राजाराम शास्त्री भागवतांचे निबंध फार प्रसिद्ध आहेत. माझ्याकडे सगळेच छापून आले, ते आता कुठे मिळत नाहीत, पण ते मी नेटवरनं मिळवून त्यांचं हे केलेलं आहे, प्रिंट केलेलं आहे. त्यांनी आम्हाला महाराष्ट्राला अख्ख्या एक सांगितलं की महाराष्ट्राला म्हणले वेदांची गरज नाही, संत वाणी हेच वेद आहेत महाराष्ट्राचे, तुम्हाला वेगळ्या वेदांचीच गरज नाही. तर ह्या संतांचा हा उपदेश आहे, हा प्रेमाचा उपदेश आहे. तर तो आपण घेत राहूया. पुढच्या रविवारी भेटूया. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी.